कारागृहाबाहेर कैद्यांनी विकला भाजीपाला। शिक्षा संपल्यानंतर कैद्यांनी समाजात वावरताना रोजगार करावा यासाठी कारागृह प्रशासनाचा एक वेगळा प्रयत्न। कारागृह म्हटलं की गुन्हेगारांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्यासाठी एक बंदिस्त जागा अशी ओळख निर्माण झाली आहे। पण जर कैदी कारागृहाच्या कपड्यांवर रस्त्यावर भाजीपाला विक्री करत असेल तर सर्वांच्या नजरा तिकडेच लागतात। एखादा कैदी कारागृहातील कपडे घालून रस्त्यावर भाजीपाला विक्री करताना दिसला की आपल्याला प्रश्न पडेल। पण भंडारा जिल्हा कारागृहासमोर असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला। शिक्षा झालेल्या व्यक्तींना कारागृहात ठेवले जाते। भंडारा कारागृहात शेती देखील आहे। कैद्यांनी नुसता बसून न राहता कारागृहामध्ये शेती करावी, याच शेतीमध्ये पिकवलेला भाजीपाला रस्त्यावर विक्रीकरिता ठेवला आहे। या भाजीपाल्याला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद देत खरेदी केली आहे। जेव्हा कैद्याची शिक्षा संपल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी सोडून शेती, उद्योगधंदे करावे यासाठी कैद्यांना प्रशिक्षण दिले जाते। इतकेच नाही तर या कामाकरिता कैद्यांना मजुरी देखील दिली जाते। कैद्यांनी देखील समाजात ताठ मान करून आपला पुढचा आयुष्य जगावा त्यासाठी त्यांना असे प्रशिक्षण दिले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। सर, तुमचं पूर्ण नाव आणि पद? मी देवराव सूर्यबान आडे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी, भंडारा जिल्हा कारागृह। तर आपल्याकडे रोडावर आता भाजीपाला विक्री सुरू आहे कैद्यांच्या माध्यमातून, काय नेमकं उपक्रम आहे? हा उपक्रम सध्या बंद्यांचं जे आता बंदी आलेले आहेत त्यांच्याकडूनच आम्ही शेतीमध्ये उत्पादन घेऊन राहिलेलो आहे आणि तो बगर सल्फेटचा असून सेंद्रिय याच्यामध्ये उत्पन्न तयार करून त्यांनी बंद्यांनाच खाऊ घातला जातो की ज्याच्यापासून त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं आणि वाचलेला जो माल आहे त्या मालाची क्वालिटी किती चांगली आहे हे पब्लिकना दाखवण्यासाठी सुद्धा आम्ही पब्लिकना आता विक्री करीत आहे। या माध्यमातून काय संदेश देण्यात येत आहे कैद्यांच्या माध्यमातून? बंदी कारागृहात आल्यानंतर थोडा मानसिक रुग्ण असतो, त्याच्यानंतर त्याला आम्ही सांत्वन करून त्याला त्या काय याच्यामध्ये कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये कुठल्या तरी शेतीच्या याच्यामध्ये ओघामध्ये आणून त्याला त्याच्या जेलमधून सुटून गेल्यानंतर त्याच्याकडे जर शेती असेल तर बाहेर कसं उत्पन्न काढायचं, कुठल्या याला काय औषधी द्यायची, कुठलं खत द्यायचं, तर या पद्धतीचं प्रशिक्षण देऊन बाबा कारागृहातून तो जाऊन बाहेर आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढावं हा आमचा या जेलमध्ये सुधारणा पुनर्वसन या तत्वाच्या आधारावर आम्ही बंद्यांना प्रशिक्षण देत आहे।